नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज। पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या। नीट पेपर घोटाळ्याविरोधात अकोल्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन। नीट पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी माराचा निषेध करण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। अकोल्यात मुसळधार पाऊस, जठारपेठेत झाड कोसळून वीज पुरवठा खंडित। रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जठारपेठ परिसरात मोठे झाड वीज तारांवर कोसळले। वीज तारा तुटल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला। महावितरणकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात आले। अकोला जिल्ह्यासाठी येलो अलर्ट। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 45.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अकोल्यात पावसानंतर रस्त्यांची दुरावस्था। मुसळधार पावसानंतर रामदासपेठसह अनेक भागात रस्त्यांवर मोठमोठी डबकी साचली। वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे। नाल्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई। महापालिकेने पश्चिम झोनमध्ये विशेष मोहीम राबवत चहाच्या कारखान्यापासून खैर मोहम्मद प्लॉट पर्यंत नाल्यांवरील अतिक्रमणे हटवली। पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। अलंकार मार्केट आगीत पोलीस कर्मचाऱ्यांचे धाडस। अलंकार मार्केटमधील भीषण आगी दरम्यान रामदासपेठ पोलीस ठाण्याचे श्याम मोहळे आणि इमान चौधरी यांनी अग्निशमन दलाला जीवाची पर्वा न करता मदत केली। त्यांच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। अकोटच्या मुख्य रस्त्यांची दुरावस्था। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनू चौक या प्रमुख मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे। नगर परिषद प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे। बुलढाण्यात 15 दिवसानंतर पावसाचे पुनरागमन। येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली। 15 दिवसांच्या खंडानंतर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असून बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण आहे। चिखलीत बिबट्या सुरक्षित जेरबंद। पळसखेड दौलत शिवारात बिबट्यांच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। वन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले। मेळघाटात मोराच्या नृत्याने पर्यटक मोहित। मान्सूनच्या आगमनानंतर मेळघाट हिरवाईने नटला असून चिखलदरा आणि सेमाडोह परिसरात नर मोराचा रंगीबिरंगी पिसारा फुलवत केलेल्या नृत्यविष्कार पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात नियोजन बैठक। विविध संघटनांचा पाठिंबा। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांची नियोजन बैठक पार पडली। बैठकीत 23 जुलैचा बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले। मिशन सुधार योजनेचा मोठा फटका। मिशन सुधार योजनेअंतर्गत शासनाने उत्पन्न निकषात न बसणाऱ्या शिधापत्रिका धारकांवर मोठी कारवाई केली। अकोला जिल्ह्यात तब्बल 10,842 लाभार्थ्यांचा स्वस्त धान्याचा लाभ बंद करण्यात आला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज। नमस्कार।